आणखी एक मोठी बातमी सध्या समोर येते। जनावरांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागल्याची माहिती ही समोर येते। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या पिरोळा गावातली ही घटना समोर आली आहे। जनावरांच्या गोठ्याला अचानक ही आग लागली। शेतीसाठी उपयुक्त साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। शेतकरी गजानन रंगराव काळे असं आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, सिल्लोड तालुक्यामध्ये ही सगळी घटना घडली आहे। जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली, काय अधिक तपशील? नक्कीच जर पाहिलं गेलं सिल्लोडच्या पिरोळ गावातली संपूर्ण घटना जी आहे ती समोर आलेली आहे। अचानकपणे शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या गोठ्याला जी आहे ती आग लागली होती। यामध्ये गोठ्यामध्ये असणारे 4 ते 5 जनावर जे आहेत ते देखील यामध्ये भाजले गेलेले आहेत। त्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान यामध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर शेती आरोग्य जे लागणारं साहित्य होतं ते साहित्य देखील यामध्ये जळून खाक झालेलं आहे। त्याचबरोबर जे जनावरांचा चारा होता तो देखील यामध्ये संपूर्ण जळून गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, मात्र यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। जोपर्यंत शेतकऱ्याला ही आग लागली हे कळेपर्यंत संपूर्ण गोठा जो आहे तो आग लागलेली पाहायला मिळत होती। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र पाणीचा मारा करेपर्यंत संपूर्ण आगीमध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं। यामध्ये जनावरं देखील शेतकऱ्याचे जळलेले आहेत। विजय, मात्र किती जनावरं यामध्ये दगावलेली आहेत आणि प्रशासनाकडून या संदर्भात काही दखल घेण्यात आली आहे का? अद्यापही प्रशासनाकडून याबाबतीत कुठली दखल जी आहे ती घेण्यात आलेली नाही, मात्र गावातील जे स्थानिक तलाठी आहेत त्यांनी या बाबतीची नोंद जी आहे ती करून घेतलेली आहे। जवळपास 5 जनावर यामध्ये भाजले गेलेले आहेत। पशु विभागाकडून देखील आता घटनास्थळी धाव घेतली होती आणि संबंधित जे भाजले गेलेले जनावर आहे यांच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून सुरू होता। मात्र मोठ्या प्रमाणात हे जनावर जे आहे ते भाजले गेलेले आहेत आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान आहे। जे जनावर भाजले गेलेले आहेत त्यांचा देखील मृत्यू होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। निश्चित, धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।